जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, तेव्हा तिथे एका विशिष्ट प्रकारच्या अचूकतेची अपेक्षा असते. म्हणजे अगदी इंजिनिअरिंगसारखी अचूकता. समजा हाताचं हाड मोडलंय, तर डॉक्टर फक्त एक्स-रे पाहतात आणि बोट ठेवून सांगतात, हे बघा, इथे फ्रॅक्चर आहे. हो, अगदी तसंच. म्हणजे तिथे सगळं कसं एकदम स्पष्ट असतं. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं. तिथे असा काही मधला धुसर प्रकार नसतो. आणि खरं सांगायचं तर ते एक प्रकारे दिलासादायक असतं, कारण आपल्याला गोष्टी डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि एका विशिष्ट चौकटीत बसवलेल्या आवडतात. जसं एखादं बटण असतं ना, चालू किंवा बंद. पण कसं आहे, जेव्हा आपण मानवी वर्तन, सवयी आणि मेंदूच्या विकासाच्या जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा अचानक तो एक्स-रे मशीन काम करणं थांबवतं. आपण अशा एका मानसिक लँडस्केपमध्ये प्रवेश करतो, जे अत्यंत गुंतागुंतीचं आहे. अगदी बरोबर. आणि तिथे कुठलीही गोष्ट काळ्या किंवा पांढऱ्या रंगात विभागलेली नसते. म्हणूनच सवयी बदलणं हे एखादं अवघड कोड्यासारखं वाटतं. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण हेच कोडं सोडवणार आहोत. हो, आणि त्यासाठी आपल्याकडे आज खूपच भक्कम असा स्रोत आहे. नक्कीच. आपण ॲटॉमिक हॅबिट्स या अत्यंत महत्त्वाच्या स्रोतातील माहितीच्या आधारे सवयींचं विज्ञान समजून घेणार आहोत. आपला मुख्य उद्देश हाच आहे की या संकल्पनांचा वापर करून दैनंदिन जीवनात विशेषतः सकाळची एक परिपूर्ण आणि दीर्घकाळ टिकणारी दिनचर्या कशी तयार करावी. हे खूपच रंजक असणार आहे, कारण सुरुवातीला अत्यंत क्षुल्लक वाटणाऱ्या या छोट्या सवयी चक्रवाढ व्याजाप्रमाणे कालांतराने प्रचंड परिणाम कशा घडून आणतात, हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. हो ना? पण मला वाटतं सकाळची दिनचर्या तयार करण्यापूर्वी भूतकाळात सवयी बदलण्याचे आपले प्रयत्न का फसले हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण बदलाची सुरुवात मुळापासून करावी लागते. अगदी बरोबर. आणि याच संदर्भात स्रोतामध्ये प्लॅटो ऑफ लेटेंट पोटेन्शियल म्हणजेच सुप्त क्षमतेचे पठार नावाची एक अत्यंत सुंदर संकल्पना मांडली आहे. विचार करा, एका खोलीत शून्याखालील तापमानाला म्हणजे साधारण 25 अंश फॅरेनहाइटला बर्फाचा एक खडा ठेवलेला आहे. आणि मग आपण त्या खोलीचं तापमान हळूहळू वाढवतोय, बरोबर? हो, खोलीचं तापमान वाढतंय 26, 27, 28. पण बर्फाच्या खड्यात काहीच बदल दिसत नाही. तो तसाच राहतो. 29, 30, 31. तरीही काहीच नाही. पण जसं तापमान 32 अंशावर पोचतं तसा तो बर्फ अचानक वितळायला लागतो. अरे छा! म्हणजे 25 ते 31 अंशापर्यंत जे तापमान वाढलं ते काही वाया गेलं नव्हतं. ती ऊर्जा तिथे साठवली जात होती आणि 32 अंशाचा तो असा एक टप्पा होता जिथे तो साठवलेला परिणाम अचानक दिसू लागला. नक्कीच. मानवी सवयींचं विज्ञान अगदी असंच काम करतं. जेव्हा आपण एखादी नवीन सवय लावायचा प्रयत्न करतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला काहीच परिणाम दिसत नाही आणि तिथेच बहुतांश लोक हार मानतात. हो, त्यांना वाटतं की आपले सगळे प्रयत्न वाया गेले. आपण रोज उठून व्यायाम करतोय पण वजन तर कमी होतच नाहीये. हो ना, पण प्रत्यक्षात ते प्रयत्न वाया गेलेले नसतात. ते केवळ त्या बर्फाच्या उदाहरणासारखे साठवले जात असतात. ही एक मानसिक प्रक्रिया आहे. आणि याच्या जोडीला आणखी एक मोठा अडथळा असतो. तो म्हणजे आपण सवय बदलण्याचा प्रयत्न कुठल्या पातळीवर करतोय. म्हणजे सवय बदलाचे जे 3 स्तर स्रोतामध्ये सांगितले आहेत ते. अगदी तेच. सर्वात बाहेरचा स्तर म्हणजे परिणाम किंवा आउटकम्स, मधला स्तर म्हणजे प्रक्रिया किंवा प्रोसेस, आणि सर्वात आतला जो गाभा आहे ना, तो म्हणजे स्वतःची ओळख किंवा आयडेंटिटी. पण इथे मला एक थोडासा वेगळा प्रश्न पडतो. समजा एखाद्या व्यक्तीने केवळ रोज 10 पानी पुस्तक वाचण्याचं उद्दिष्ट ठेवलं, तर त्यात नक्की काय अडचण असू शकते? प्रत्येक वेळी स्वतःच्या आयडेंटिटीमध्ये बदल करणं खरंच इतकं आवश्यक असतं का? हां, खूपच लॉजिकल प्रश्न आहे. पण कसं आहे, जर फक्त परिणाम बदलण्यावर लक्ष केंद्रित केलं ना, तर ती सवय अत्यंत तात्पुरती राहते. खरी सवय तेव्हाच मुळापासून बदलते जेव्हा ती त्या व्यक्तीच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनते. म्हणजे एखाद्याने फक्त ध्येय ठेवून चालत नाही, तर तसं स्वतःला मानावं लागतं. हो. उदाहरणादाखल मला मॅरेथॉन धावायची आहे हे ध्येय ठेवणं वेगळं, आणि मी एक धावक आहे ही स्वतःची ओळख स्वीकारणं पूर्णपणे वेगळं. जोपर्यंत मूळ ओळख बदलत नाही तोपर्यंत जुन्या सवयी माणसाला पुन्हा त्याच जागी खेचून आणतात. हे वाचताना मलाही एक मोठा धक्का बसला होता. म्हणजे जुन्या ओळखीशी किंवा आपल्या सेल्फ इमेजशी होणारा संघर्ष हा सवयी टिकवण्यातील सर्वात मोठा अडथळा असतो. प्रगती करण्यासाठी काही जुन्या गोष्टी विसरणं, ज्याला आपण अनलर्निंग म्हणतो, ते करावंच लागतं.
आणि एकदा का ही जुनी ओळख पुसून नवीन ओळख तयार करायची मानसिक तयारी झाली की मग मेंदूमध्ये ह्या सवयी प्रत्यक्षात कशा काम करतात ते वैज्ञानिक चक्र समजून घेणं जास्त सोपं जातं. म्हणजे ते हॅबिट लूप होय ना. सोप्या भाषेत सांगायचं तर सवय म्हणजे आपल्या मेंदूने वारंवार येणाऱ्या समस्यांवर शोधलेले स्वयंचलित उपाय असतात. अगदी बरोबर. आणि हे एका विशिष्ट फीडबॅक लूपमधनं घडतं. हे लूप 4 टप्प्यांत विभागलेलं आहे. संकेत किंवा क्यू, तीव्र इच्छा म्हणजे क्रेविंग, प्रतिसाद आणि बक्षीस. हे 4 टप्पे सतत चालणारे आहेत ना. हो, आपला मेंदू प्रचंड हुशार आहे. तो सतत सभोवतालच्या पर्यावरणाचं स्कॅनिंग करत असतो आणि कुठल्या कृतीतून आपल्याला बक्षीस किंवा समाधान मिळेल याचा अंदाज लावत असतो. हे सगळं ऊर्जा वाचवण्यासाठी घडतं असं आपण म्हणू शकतो. हे चक्र आपण एका दैनंदिन उदाहरणातून पाहूया का? म्हणजे श्रोत्यांना ते जास्त रिलेट होईल. हो, नक्कीच. एखादं उदाहरण सांगा. समजा कामाच्या ठिकाणी एखाद्या कठीण प्रोजेक्टवर काम सुरू आहे आणि तिथे अचानक अडचण आली. हा झाला पहिला टप्पा, संकेत. मेंदूला लगेच ताण जाणवतो. यामुळे आतून नैराश्य किंवा कंटाळा येतो आणि त्यातून सुटका मिळवण्याची एक प्रबळ भावना निर्माण होते. बरोबर. ही झाली तुमची तीव्र इच्छा किंवा क्रेविंग. हो ना. मग आपण काय करतो? नकळत खिशातून मोबाईल बाहेर येतो आणि आपण सोशल मीडिया तपासू लागतो. हा झाला आपला प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स. आणि शेवटी त्या क्षणापुरता का होईना तो ताण दूर झाल्यासारखं वाटतं, थोडं डोपामिनचा डोस मिळतो. हे मिळालं बक्षीस. आणि गंमत म्हणजे हे चक्र इतक्या वेगाने आणि स्वयंचलितपणे फिरतं की यावर विचार करायलाही वेळ मिळत नाही. मेंदूने या तणावावर मोबाईल पाहण्याचा जो उपाय शोधलाय तो आता एकदम पक्का झालाय. बापरे, हे खूपच अचूक आणि थोडं भीतीदायकही आहे. मग जर आपल्याला सकाळची एक परिपूर्ण दिनचर्या नव्याने आखायची असेल तर हे चक्र कसं वापरायचं? यासाठीच आपण सवयींचे 4 मुख्य नियम लागू करू शकतो. हे नियम आपल्याला एक स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक तयार करायला मदत करतात. पहिला नियम आहे ती सवय स्पष्ट करा, म्हणजे मेक इट ऑब्व्हियस. पण सकाळच्या गडबडीत हे कसं करायचं? कारण सकाळीत आधीच खूप धांदल असते. तिथे नवीन सवय कशी रुजवायची? घासणे, चहा पिणे, पेपर वाचणे, हे सगळं. हो, सगळंच. मग त्या सवयी चांगल्या, वाईट की तटस्थ आहेत यावर अधिक, उणे किंवा बरोबर अशी चिन्ह द्यायची. यातून एक प्रकारची स्वजाणीव निर्माण होते. आणि एकदा जाणीव झाली की मग हॅबिट स्टॅकिंग म्हणजेच सवयींची साखळी वापरता येते. अरे हो, डिडेरोट इफेक्ट, स्रोतामध्ये याचा खूप छान संदर्भ दिलाय. बरोबर. तुम्हाला आठवतं तो इफेक्ट कसा काम करतो? हो, जिथे एक नवीन गोष्ट खरेदी केली की त्यातून इतर अनेक गोष्टी खरेदी करण्याची एक साखळीच सुरू होते. म्हणजे घरात एक नवीन सोफा आला की मग जुने पडदे खराब वाटू लागतात, ते बदलले की मग रंग बदलावासा वाटतो. अगदी तेच. ही मानवी मेंदूची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे की तो एका कृतीला दुसऱ्या कृतीशी जोडतो. याच मानसिकतेचा वापर आपण चांगल्या सवयी लावण्यासाठी करू शकतो. आधीपासून पक्की असलेल्या एखाद्या सवयीला नवीन सवय जोडायची. म्हणजे स्रोतातील ते उत्तम उदाहरण, सकाळी कॉफीचा कप ओतल्यानंतर मी 60 सेकंड ध्यान करेन. इथे कॉफी ओतण्याची सवय आधीच पक्की आहे. तिला फक्त ध्यानाची सवय जोडली गेली. हे खूपच सोपं आणि व्यावहारिक वाटतं. हो ना. आणि यानंतरचा दुसरा नियम येतो, ती सवय आकर्षक बनवा. आपण जे हॅबिट लूप पाहिलं त्यातील तीव्र इच्छा या टप्प्यावर हा नियम काम करतो. म्हणजे मेक इट अट्रॅक्टिव्ह, बरोबर? हो. एखादी कठीण सवय जर लावायची असेल तर त्याआधी प्रचंड आवडणारी एखादी गोष्ट करून एक मोटिवेशन रिच्युअल तयार करता येतं. मेंदूला त्या कठीण सवयीची जोड एका आनंददायी भावनेशी लावता येते. ज्या कृतीतून डोपामिन मिळण्याची शक्यता असते ती कृती आपण वारंवार करतो. पण इथे एक गोम आहे असं मला वाटतं. समजा एखादी सवय स्पष्ट केली, आकर्षकही बनवली, पण ती सवय जर करायला खूपच कठीण असेल, प्रचंड ऊर्जा मागणारी असेल, तर ती फार काळ टिकणार नाही. आणि तिथेच या प्रक्रियेतला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम येतो, ती सवय सोपी करा, मेक इट इझी. हे कसं काम करतं? मानवी स्वभाव हा लॉ ऑफ लीस्ट एफर्ट म्हणजेच कमीत कमी प्रयत्नांच्या नियमावर चालतो. उत्क्रांतीच्या काळात माणसाला जगण्यासाठी ऊर्जा वाचवणं अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे आजही आपला मेंदू तीच गोष्ट करायला पसंती देतो ज्यात कमीत कमी ऊर्जा खर्च होते. हे म्हणजे एखाद्या मध्येच दुमडलेल्या पाईपमधून बळजबरीने पाणी ढकलण्यासारखं आहे. मी एक साधं उदाहरण देते. प्रेरणा किंवा मोटिवेशन वाढून कठीण सवय लावण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्या पाईपमध्ये पंप लावून जास्त ताकदीने पाणी सोडणं. अगदी बरोबर. म्हणजे पाणी जाईलही पुढे, पण प्रचंड ऊर्जा खर्च होईल आणि पाईप फुटण्याची शक्यता राहील.
या उलट सवय सोपी करणं म्हणजे त्या पाईपची दुमड अलगद काढून टाकणं, जेणेकरून पाणी नैसर्गिकरित्या आणि सहज पुढे वाहू शकेल. हे उदाहरण अगदी चपखल बसते इथे. ही दुमड काढायची कशी? तर स्वतःची पर्यावरण रचना किंवा एन्व्हायरमेंट डिझाईन बदलून. स्रोतांमध्ये याबद्दल काही ऐतिहासिक दाखले आहेत का? हो, जपानमधील इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी 1970च्या दशकात त्यांच्या फॅक्टरीमध्ये हेच केलं होतं. त्यांनी कामगारांसाठी काम इतकं सोपं करून ठेवलं की चुका होण्याची शक्यताच उरली नाही. आपणही आपल्या घराचं पर्यावरण तसंच डिझाईन करायचं. म्हणजे जर सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहण्याची सवय मोडायची असेल आणि वाचनाची सवय लावायची असेल तर काय करायचं? तर आदल्या रात्रीच मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवून झोपावं आणि वाचायचं पुस्तक थेट उशाशी ठेवावं. टीव्हीचा रिमोट आणि बॅटरी वेगळी ठेवण्याचाही एक उपाय असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर चांगल्या सवयींसाठी लागणारा अडथळा किंवा फ्रिक्शन कमी करायचं आणि वाईट सवयींमधला अडथळा वाढवायचा. हो, यासोबतच आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्रोतामध्ये सांगितली आहे. सवय उत्तम करण्यापूर्वी ती प्रमाणित करा. याला 2 मिनिट रूल असंही म्हटलं जातं. अरे हो, 2 मिनिटांचा नियम हा खूपच भारी आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी जिममध्ये जाऊन 1 तास जड व्यायाम करण्यापेक्षा रोज फक्त 5 मिनिटे व्यायामाचे कपडे घालण्याची सवय लावणं जास्त गरजेचं आहे, बरोबर? नक्कीच. नुसतं हजर राहण्याची कला आधी आत्मसात करावी लागते. जोपर्यंत एखादी सवय प्रस्थापित होत नाही तोपर्यंत ती सुधारता येत नाही. तुम्ही शूज घातले की आपोआप चालायला बाहेर पडता. हे खूपच तर्कशुद्ध आहे. पण आता समजा आपण सोप्या आणि आकर्षक सकाळच्या सवयी सुरू केल्या. काही दिवस त्या छान चालल्याही. पण त्या वर्षानुवर्ष कशा टिकवायच्या? कारण काही दिवसांनी तो सुरुवातीचा उत्साह हमखास ओसरतो आणि मग कंटाळा यायला लागतो. आणि हाच तो टप्पा आहे जिथे बहुतांश लोक सवय सोडून देतात. यावर मात करण्यासाठी चौथा आणि शेवटचा नियम आहे, ती सवय समाधानकारक बनवा. मेक इट सॅटिस्फाईंग. हो, वर्तनाचा मुख्य नियम असा आहे की ज्या कृतीला त्वरित बक्षीस किंवा समाधान मिळतं ती कृती भविष्यात वारंवार केली जाते. आणि ज्या कृतीचा परिणाम लगेच मिळत नाही किंवा शिक्षा मिळते ती कृती टाळली जाते. स्रोतामध्ये रिग्ले च्युइंगम आणि टूथपेस्ट कंपन्यांचं जे उदाहरण आहे ना, ते यावर अचूक प्रकाश टाकतं. म्हणजे सुरुवातीला च्युइंगम चवीला खूपच बेचव असायचे असं मी वाचलं होतं. हो ना, पण रिग्ले कंपनीने त्यात पुदिना आणि फळांची चव मिसळली. टूथपेस्ट कंपन्यांनीही तेच केलं. दात घासल्यानंतर तोंडात जो एक प्रकारचा स्वच्छ आणि थंड अनुभव येतो ना, तो अनुभव म्हणजे मेंदूला त्वरित मिळणारं समाधान होतं. अरे छा, म्हणजे त्या छोट्याशा बक्षिसामुळेच दात घासणे ही एक जागतिक सवय बनली तर? अगदी बरोबर. कारण आपण एका अशा जगात राहतो जिथे अनेक गोष्टींचे परिणाम उशिरा मिळतात. व्यायामाचे फायदे लगेच दिसत नाहीत, पैसे वाचवण्याचे फायदे लगेच दिसत नाहीत, पण आपला मेंदू त्वरित समाधान शोधत असतो. त्यामुळे चांगल्या सवयीला एखादा छोटंसं त्वरित बक्षीस जोडणं गरजेचं असतं. पण मग व्यायाम करणं किंवा वाचन करणं यांसारख्या सवयी ज्यांचे परिणाम दिसायला महिने लागतात, त्या टिकवण्यासाठी आपण स्वतःहून काय करू शकतो? तिथे हॅबिट ट्रॅकर वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण रोजच्या रोज आपण काय केलं हे एका डायरीत लिहून ठेवणं ही मुळात एक वेगळीच आणि कंटाळवाणी सवय नाही का वाटत? या अतिरिक्त प्रयत्नांची खरंच गरज असते का? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे, पण याचं उत्तर मानवी मानसिकतेत दडलंय. स्रोतमध्ये एक अतिशय सुंदर वाक्य आहे, यशातील सर्वात मोठा अडथळा अपयश नसून कंटाळा आहे. कंटाळा म्हणजे अपयश नाही? हो, जेव्हा आपण रोज तीच गोष्ट करतो तेव्हा आपल्याला कंटाळा येतो. हॅबिट ट्रॅकिंग केल्यामुळे आपल्याला आपल्या प्रगतीचा त्वरित दृश्यमान पुरावा मिळतो. बेंजामिन फ्रँकलिन वयाच्या 20व्या वर्षापासून स्वतःसोबत एक छोटी पुस्तिका ठेवायचे आणि दररोज स्वतःच्या सवयी ट्रॅक करायचे. अच्छा, म्हणजे आपण जेव्हा कॅलेंडरवर एखादी फुली मारतो तेव्हा ती सलग चालत आलेली साखळी न तोडण्याचे एक प्रचंड मानसिक समाधान मिळतं. तो एक प्रकारचा खेळच बनतो. अगदी तेच. आणि जर हे ट्रॅकिंग स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता इतरांना त्यात सामावून घेतलं तर? अकाउंटेबिलिटी पार्टनर किंवा जबाबदारी घेणाऱ्या जोडीदाराची संकल्पना इथे खूप प्रभावी ठरते. अरे हो, मला आठवलं. थॉमस फ्रँक यांचं एक भारी उदाहरण या स्रोतात दिलंय. हो, ते ट्विटरचं उदाहरण ना? हो, त्यांनी चक्क एक स्वयंचलित ट्वीट सेट करून ठेवलं होतं की जर ते सकाळी 5:55ला उठले नाहीत तर त्यांच्या खात्यातून आपोआप पैसे कापले जातील आणि लोकांना दंड दिला जाईल. बापरे, हे खूपच टोकाचं वाटत असलं तरी मानवी मेंदूच्या दृष्टीने खूप प्रभावी आहे. मानवी मेंदूला समाजातून बाहेर काढलं जाण्याची किंवा इतरांसमोर वाईट दिसण्याची खूप भीती वाटते. हा एक आदिम सामाजिक दबाव आहे. हो ना,
आणि या दबावाचा आपण चांगल्या सवयी लावण्यासाठी एक सकारात्मक साधन म्हणून वापर करू शकतो. एखादी सवय न पाळल्यास त्याची त्वरित किंमत मोजावी लागेल अशी व्यवस्था निर्माण केली की मेंदू ती सवय पाळायला जास्त प्राधान्य देतो. अगदी बरोबर. तर या संपूर्ण चर्चेतून आपण एक गोष्ट नक्की शिकलो की आपल्या आयुष्यातील सवयी या एखाद्या अणूप्रमाणे म्हणजे ॲटमप्रमाणे अत्यंत लहान असतात. त्या एकाकी पाहिल्या तर फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत, पण त्या एकत्र आल्या की त्यांच्यात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. हो, जर आपण आपल्या सकाळच्या सवयी स्पष्ट, आकर्षक, सोप्या आणि समाधानकारक बनवल्या तर कोणतीही व्यक्ती तिची सकाळची दिनचर्या अत्यंत प्रभावी आणि कायमस्वरूपी बदलू शकते. नक्कीच. पण जाता जाता या संपूर्ण चर्चेला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या एका संकल्पनेवर मला प्रकाश टाकायचा आहे. स्रोतामध्ये फ्लो स्टेटचा उल्लेख आहे. हो, हा मानसशास्त्रातील खूप महत्वाचा भाग आहे. मानवी मेंदूच्या 2 प्रणाली सांगितल्या आहेत, सिस्टम 1 आणि सिस्टम 2. म्हणजे कसं काम करतात त्या? सिस्टम 1 ही पूर्णपणे स्वयंचलित आणि वेगाने काम करते, जिथे आपल्या सर्व सवयी साठवलेल्या असतात. आणि सिस्टम 2 ही जाणीवपूर्वक विचार करून काम करते, जसे एखादं अवघड गणित सोडवणं किंवा नवीन कौशल्य शिकणं. म्हणजे स्वतःच्या सकाळच्या सवयी इतक्या परिपूर्ण आणि स्वयंचलित करायच्या की त्या सिस्टम 1 मध्ये जाऊन बसतील. यामुळे आपला मेंदू सिस्टम 2 चा वापर करून अत्यंत कठीण आणि महत्त्वाची कामे जास्त फोकसने करू शकेल. आणि याच अवस्थेला फ्लो स्टेट म्हणतात, बरोबर? तंतोतंत. जेव्हा या दोन्ही प्रणाली एकाच वेळी उत्तम समन्वयाने काम करतात, तेव्हा मानवी कार्यक्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते. सवयी आपल्याला एका चौकटीत बांधून ठेवत नाहीत, उलट ते आपल्या मेंदूची ऊर्जा वाचवतात आणि आपल्याला भविष्यात अधिक सर्जनशील होण्यासाठी स्वातंत्र्य देतात. क्या बात आहे. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला ज्या एक्स-रे आणि फ्रॅक्चरबद्दल बोलत होतो ना, सवयी बदलणं हे एखाद्या बटणासारखं चालू किंवा बंद करता येण्यासारखं नाही, किंवा तो एखादा एक्स-रे नाही जो एका झटक्यात सगळं स्पष्ट करेल. हो, ही एक सतत चालणारी लवचिक आणि अतिशय सुंदर प्रक्रिया आहे. अगदी. तो दुमडलेला पाईप सरळ करण्याची ती प्रक्रिया आहे. स्वतःला प्रश्न विचारत राहणं, पर्यावरणात बदल करत राहणं आणि रोज फक्त 1% उत्तम होत राहणं, हाच खऱ्या अर्थाने आजच्या या डीप डाईव्हचा गाभा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह.